आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित. भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचा निर्णय. आयपीएलचे आणखी 16 सामने शिल्लक. पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने यूएईला हलवले. रावळपिंडी, मुलतान, लाहोरमध्ये होणार होते सामने. पीएसएलचे 8 सामने उरले. जम्मूजवळच्या सांबामध्ये 7 दहशतवाद्यांचा काल भारताकडून खात्मा. बीएसएफच्या कारवाईची चित्तथरारक दृश्य समोर. भारत पाकिस्तान एलओसीवरती उरीमध्ये पाकिस्तान वापरत असलेलं चीनी क्षेपणास्त्र. गोळीबार सुरू असलेल्या ठिकाणी ग्राउंड झिरो रिपोर्ट. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानी उखळी तोफांचा रात्रभर मारा. नागरी वस्त्यांवर पाकिस्ताननं भ्याड हल्ला केल्याचा ढळढळीत पुरावा. भारताकडून थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद लक्ष्य. साखळी स्फोटांनी पाकिस्तानचं इस्लामाबाद हादरलं. लाहोर, रावळपिंडीवरती सुद्धा जोरदार हल्ले. पंजाबमधील पठाणकोटमध्ये लष्करी बेसवर काल हल्ल्याचा प्रयत्न. पंजाब पोलीस आणि लष्कराकडून सर्च ऑपरेशन. चंदीगडला पुन्हा हवाई हल्ल्याचा धोका. सायरन वाजायला सुरुवात. नागरिकांना घरात राहण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. भारतीय नौदलाचा आजपासून 12 मे पर्यंत अरबी समुद्रात युद्धाभ्यास. तर पाकिस्तान नौदलाचा कराची जवळच्या समुद्रात युद्ध सराव. पाकिस्तानकडून गुजराती मच्छीमारांच्या बोटी ताब्यात. नौदल अधिकाऱ्यांची मुंबईमधल्या मच्छीमारांच्या सोबत बैठक. समुद्रामध्ये न जाण्याच्या सूचना. भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षा वाढवली. खबरदारी म्हणून चौपाटी परिसरातून लोकांना हटवलं. तर पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सुरक्षेतही वाढ. अमृतसर जवळच्या अटारी सीमा परिसरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त. एरवी बीटिंग द रिट्रीट परेडमुळे गजबजलेल्या भागामध्ये आज मात्र शांतता. भारत पाकिस्तानच्या युद्धात पडणार नाही, ते आमचं काम नाही. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांचं स्पष्टीकरण. इंग्लंडमधल्या भारतीय उच्चायुक्तांनी फाडला पाकिस्तानचा बुरखा. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.